अभिनेता श्रेयस तळपदे सध्या चांगला चर्चेत आहे। त्याचं कारण आहे त्याच्यावरती नुकताच ओढावलेला एक भयानक प्रसंग। मध्यंतरी श्रेयसला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याची तातडीने एंजिओप्लास्टी करावी लागली। यावेळी श्रेयसला रुग्णालयात नेईपर्यंत वाटेतच त्याची शुद्ध हरपली आणि तो अत्यवस्थ झाला। या बातमीने मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली आणि एका क्षणासाठी चाहत्यांच्याही काळजाचा ठोका चुकला होता। परंतु तातडीने उपचार मिळाल्याने श्रेयस यातून सुखरूप बचावला। पण हा प्रसंग इतका भीषण होता की श्रेयस अक्षरशः मृत्यूच्या दारातून परत आला। त्यानंतर श्रेयसने पहिल्यांदाच एका सोहळ्याला हजेरी लावली आणि तो सोहळा होता झी चित्रगौरव पुरस्कार। यावेळी झी मराठीने श्रेयसला खास सरप्राईज दिले। अगदी हळव्या शब्दात एका पत्राच्या माध्यमातून त्याचा गौरव करण्यात आला। या पत्राचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे। या पत्रामागे एक खास किस्सा आहे। आधी ते पत्र काय आहे ते पाहूया आणि मग पाहूया या पत्रामागची एक खास गोष्ट। संपले जरी श्वास श्रेयस ते परत घेऊन येईल। श्वास जरी संपले असले तरी हात होता हाती, कारण देवासोबत भांडत तिथे त्याची बायको उभी होती। देव म्हणाला जा परत। त्याने विचारलं काय? देव म्हणाला जा परत। हिरो म्हणाला काय? आईच्या मनात मायेची, रसिकांच्या मनात प्रेमाची, मुलीच्या मनात ओढीची आणि बायकोच्या मनात साथीची अजून धडधड चालू आहे। म्हणून श्रेयस अजून तुझ्या हृदयात धडधड चालू आहे। म्हणून श्रेयस अजून तुझ्या हृदयात धडधड चालू आहे। अत्यंत भावनिक शब्दात लिहिलेल्या या पत्राने श्रेयस आणि त्याच्या पत्नीचेच नाही तर सगळ्याच कलाकारांचे आणि रसिकांचे डोळे पाणावले। पण या पत्रामागे आहे खास गोष्ट। हे पत्र कुणी लिहिलंय असा प्रत्येकालाच प्रश्न पडला होता। म्हणून लोकमत फिल्मीने या प्रश्नाचा पाठपुरावा केल्यानंतर या पत्राचा एक वेगळा प्रवास समोर आला। हे पत्र लिहिलंय मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज अशा लेखक अंबर हडप यांनी। अंबर यांनी आजवर अनेक दर्जेदार कलाकृती लिहिल्या आणि श्रेयस जेव्हा या सोहळ्याला येणार हे कळल्यावरती आपल्या मित्रासाठी त्यांनी हे खास पत्र लिहिलं। या पत्रामागची गोष्ट सांगताना अंबर हडप म्हणतात, श्रेयस माझा खूप जवळचा मित्र आहे। त्याच्यावर हा प्रसंग ओढावला तेव्हा मी त्याचे 2 सिनेमे लिहित होतो। हे कळलं तेव्हा मला प्रचंड धक्का बसला, कारण श्रेयस माझ्या अशा मित्रांपैकी एक आहे जो कायमच फिटनेसच्या बाबतीत पूर्ण काळजी घेतो आणि त्याच्या बाबतीत हे घडलं, त्याचे श्वास थांबले तेव्हा पायाखालची जमीन सरकली। पण सुदैवाने यातून तो सुखरूप बाहेर पडला आणि त्यामागे त्याच्या पत्नीचे म्हणजेच दीप्तीचे मोठे श्रेय आहे। हा प्रसंग मला एखाद्या सिनेमासारखा वाटला। म्हणजे हिरो मृत्यूच्या दाढेत असतानाच तो परत उठून उभा राहतो आणि क्लायमॅक्स घडतो, प्रेक्षकांचं मन जिंकतो। तसंच काहीसं श्रेयसच्या बाबतीत झालं। इथे फक्त हिरो उभा राहिला कारण त्याच्यासोबत त्याची नायिका म्हणजेच त्याची पत्नी भक्कमपणे सोबत होती। आणि म्हणूनच झी मराठीने जेव्हा श्रेयससाठी काहीतरी लिहायची जबाबदारी माझ्यावर दिली तेव्हा त्या दोघांसाठी मी हे काव्यात्मक पत्र लिहिण्याचं ठरवलं आणि अगदी मनापासून लिहिलेल्या या पत्राने सगळ्यांचेच डोळे पाणावले।